नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते हे बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे। आणि आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। हप्ता खात्यात आजपासून वितरित होणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येणे 29 महापालिका निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 डिसेंबरला निवडणुका जाहीर होतील त्याआधीच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे येण्याची साधारणपणे 25-30 हजारपेक्षा जास्ती लाभार्थ्यांना त्याचा लाभ वाटप झालेला आहे आणि आता सुद्धा या पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे 60-70 हजार कुटुंबांना म्हणजे मुलींना त्याचा लाभ हा पोहोचवण्यात येणार आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची एकत्रितपणे 3000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 डिसेंबर शुक्रवार रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो, उद्या 13 डिसेंबर उद्या शनिवारी सुद्धा अशाच पद्धतीने पैसे वाटप होणार आहेत। कारण परवा दिवशी 14 डिसेंबर रोजी रविवार आहे। रविवार असल्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आज 12 डिसेंबर शुक्रवार रोजी पैसे वाटप होतील। उद्या 13 डिसेंबर शनिवार रोजी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये एकत्रित 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत आहे, त्या अनुषंगाने आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो 15 डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहे। या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासत आहे, त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या पक्षांना जास्तीत जास्त मतदानाची गरज आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो मतदानाच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये एकत्रितपणे नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये, 2 हप्त्यांचे 3000 रुपये या मतदानाच्या अगोदर वाटप सुद्धा होतच आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ज्याप्रमाणे तुम्ही आमदारकीच्या निवडणुकांना जास्तीत जास्त मतदान केलेले होते, त्याचप्रमाणे या स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी मतदान करतील या आशेवरती सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे पैसे सुद्धा वाटप करत आहोत। तशा पद्धतीची माहिती आताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात तुम्ही सुद्धा ऐकून घ्यायचं आहे। 30 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। तर या सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। कारण बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। लाडक्या बहिणी आज सकाळपासून आनंदाने नाचायला सुद्धा लागलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या। तर ही नाराजी दूर करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींकडून जास्तीत जास्त मतदान
अनुदान मिळवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एकत्रित 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींना 15 डिसेंबर पासून आचारसंहिता लागू होत आहे. 15 डिसेंबर पासून राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत. म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका 15 डिसेंबर पासून होणार आहेत. आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी 12 डिसेंबर 13 डिसेंबर या 2 दिवसांमध्ये जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कारण लाडक्या बहिणींना 15 डिसेंबर नंतर सरकारला पैसे जमा करता येणार नाहीत. आचारसंहितांमध्ये कोणत्या योजनांचे पैसे सोडता येत नसतात आणि जर या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली तर सरकारला पैसे सुद्धा सोडता येणार नाही. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आणि या निवडणुकांचं मतदान होण्याच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वाटप केले जाणार होते. तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी आज या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण बहिणींच्या खात्यामध्ये वाट पाहत असलेला नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता वाटप सुद्धा होतच आहे. परंतु लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सकाळी डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे की आज 12 डिसेंबर रोजी सरासरी 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. उद्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सर्व सरकारी योजनांचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जात असतात. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे हे पैसे पाठवले जात असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज 16 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. उर्वरित जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उद्या हे पैसे जमा सुद्धा होणार आहेत. राज्यामधील ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींना एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, तर या तिघांच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पाडण्यात आलेली आहे आणि याच बैठकीच्या माध्यमातून निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींना एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे मिळत आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही. कारण लाडक्या बहिणींना राज्याच्या महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करत आहोत. परंतु ज्या लाडके बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील त्यांना हे पैसे वाटप केले जातील. तर बघा लाडक्या बहिणींनो आज सकाळपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे. तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब काय म्हणतात लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा 2 मिनिटं व्हिडिओ कान देऊन ऐकायचा आहे. आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी. आता बघा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये 100% प्रत्येक महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होतच राहणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता भरपूर वेळ झालेला आहे, तुमचा सुद्धा भरपूर वेळ घेतलेला आहे. लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भरपूर कामे असतील, म्हणजे तुम्हाला जर जमिनी असतील, तुम्ही शेतकरी बहिणी असाल तर तुम्हाला मध्ये शेतामध्ये काम करण्यासाठी जायचं असेल, त्यासोबत मुलांचा शाळेचा डबा असेल, मुलांची कपडे असतील, त्यासोबतच पतीचा डबा असेल, अशा भरपूर कामांनी तुम्ही त्रस्त असतात आणि तुम्हाला या ठिकाणी दिवसभर असेच काम करावे लागत असतात. तर लाडक्या बहिणींना तुमच्या कामांमध्ये या ठिकाणी तुम्हाला वेळ देता यावा या दृष्टिकोनातून आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ पळवत पाहू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ पळवत पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी जे नवीन लाभ सुरू झालेले आहेत त्याची माहिती भेटणार नाही आणि जर तुम्हाला नवीन लाभ सुरू झालेले आहेत
याची माहिती नजर नाही भेटले तर या ठिकाणी तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि या ठिकाणी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तर या बैठकीमधूनच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो सकाळपासूनच निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर आज 12 डिसेंबर या ठिकाणी शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 13 डिसेंबर शनिवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, म्हणजेच कोणत्या लाडक्या बहिणींचा शुक्रवार गोड होईल, कोणत्या लाडक्या बहिणींचा शनिवार गोड होणार आहे याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे. जर तोटा होऊ नये असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी आता काळजी करायची गरज नाही. जरी नोव्हेंबर महिना संपला असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जात आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना जरी नोव्हेंबर महिन्यात संपलेला असला तरी पण तुम्हाला या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बटन दाबून खाटागड बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेला आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज 12 डिसेंबर शुक्रवार रोजी पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या 13 डिसेंबर शनिवार रोजी पैसे वाटप होतील, कारण लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व बँकेमध्ये हे पैसे वाटप करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख 2 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा भरपूर बातम्या फिरलेल्या आहेत, परंतु याच्यापुढे अशा बातम्या फिरणार नाहीत, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमाच होत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींना हे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये हे जे सरकार आहे तर हे सरकार माहितीचं सरकार आहे आणि हे सरकार लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करत आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहे, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा करत नाही. बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना सर्व योजनांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की या ठिकाणी नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण आम्हाला पैसे मिळालेले नव्हते, आता डिसेंबर महिना सुद्धा संपत चाललेला आहे तरी पण आम्हाला पैसे मिळणार नाहीत का? तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमधील सरासरी 12 जिल्ह्यांमध्ये आज उद्या 12 जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील
अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आज 12 डिसेंबर शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 13 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये वाटप केला जात आहे। कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून KYC ची प्रोसेस आणलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना यामध्ये KYC ची अट शिथिल करून, म्हणजेच KYC केलेले असेल किंवा अजून KYC केलेले नसेल तर त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत। जर तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर लवकरात लवकर KYC करा, अन्यथा तुम्हाला पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले असेल त्यांना पण पैसे वाटप केले जात आहेत, आणि ज्यांनी KYC केलेले नाही त्यांना पण पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 12 डिसेंबर शुक्रवार रोजी 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना आज 12 डिसेंबर शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि ज्या प्रमुख बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर या ठिकाणी आपण ते 12 जिल्हे आणि प्रमुख बँका तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी 12 जिल्हे आणि प्रमुख बँका पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्ही या ठिकाणी वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या अशा सर्व बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे। कारण लाडक्या बहिणींना पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाहीत, ज्या लाडक्या बहिणींचा या ठिकाणी वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार पात्रतांमध्ये आणि अटी शर्तींमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसत असलेल्या त्या सर्वांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसल्या त्यांना या ठिकाणी पैसे जमा सुद्धा होणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी इमानदार असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांना 100 आणि 101% पैसे जमवतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसतील त्यांना या ठिकाणी पैसे जमा सुद्धा होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवतील। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधल्या 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील अशा बातम्या फिरत होत्या, तर त्या बातम्या आज खऱ्या अर्थाने संपलेल्या आहेत, त्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। कारण लाडक्या बहिणींना आज पैसे वाटप होत आहेत, उद्या सुद्धा पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी सुद्धा पैसे वाटप होणार आहे। सध्या तरी या ठिकाणी शुक्रवार, शनिवार, रविवारी सुद्धा पैसे वाटप होतील, डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून KYC वरती एक निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल, ज्या लाडक्या बहिणींची
बहिणींची KYC करताना काही चुका झालेल्या असतील तर त्या लाडक्या बहिणींना परत एकदा KYC करता येणार आहे. त्यांना या ठिकाणी KYC मध्ये एडिट नावाचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि KYC करताना तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर या ठिकाणी आता तुम्हाला त्या चुकांमध्ये दुरुस्ती सुद्धा करता येणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या लाडक्या बहिणींना सुद्धा हे पैसे वाटप सुद्धा होणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा सर्व बातम्या फिरत होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, लाडकी बहिणींना जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. याच्यामध्ये पुणे जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, त्यासोबत परभणी, बीड, जालना अशा सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. कारण 15 डिसेंबरपासून राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक करा. जर अजून बँक खात्याची KYC केलेली नसेल तर बँक खात्याची KYC करा. आणि काही महत्त्वाची कामे राहिलेली आहेत, ती महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ती महत्त्वाची कामे करून सुद्धा घ्यायची आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींना सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीमुळे अपात्र ठरलेल्या आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी इमानदार असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांना या ठिकाणी काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना संपूर्ण सविस्तर माहिती दिली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करायचा आहे. तुमच्या लाडक्या बहिणी मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक सुद्धा सोडायची आहे.